77 वय झालेले आहे आणि त्यांना सगळेजण आबाजी म्हणतात आणि सर्वात सिनियर म्हणजे वयानं आमच्या बोर्डात आमचे भाऊ नाही, आमचे बाप आहेत असं आम्ही निवडणुकीशी बोललो असतो. त्यात कुठेही कलर वेगळा नाही आहे आणि आम्ही एकत्र जावं, महायुती म्हणून एकत्र आहोत. स्वर्गीय आनंदराव पाटील सोयकरांनी हा सण फार मोठा केला आहे. येत्या 2 दिवस झाले की सोशल मीडियावर गोकुळचा बाप कोण म्हणून अशा अनेक गोष्टी चालू झाल्या आहेत. आदरणीय आमचे ज्येष्ठ सहकारी आणि आबाजींचा शुभदिनी फॉर्म देण्यासाठी आम्ही काही लोक माजी संचालक गेलो होतो. त्यावेळी पत्रकारांनी विचारले की तुमच्यात मोठा भाऊ कोण, आणि हा राजकीय प्रश्न असला कारण सध्या मोठा वाद चालू आहे की मोठा भाऊ कोण. ह्या निवडणुकीच्या पासून विचारल्यानंतर मी त्यांना उत्तर दिलं की आम्ही भाऊ आहोत आणि खऱ्या अर्थाने वयानं 77 वय झालेले आहे आणि त्यांना सगळेजण आबाजी म्हणतात. ते खऱ्या अर्थानं राजकीयदृष्ट्या या गोकुळचे बाप आहेत अशा पद्धतीनं आम्ही त्यांना मी बोललो गेलो होतो. ह्याचा विपर्यास वेगळ्या पद्धतीने चालला की कुणाची तर तुलना कुणाच्या ज्येष्ठ नेत्याच्यावर चालू केली. स्वर्गीय आनंदराव पाटील सोयकरांनी हा सण फार मोठा केला आहे. अतिशय कष्टातून ते गेलेले आहेत. त्यांची तुलना करणे ह्या गोष्टी आमच्या काही उद्देशाचं नसताना त्यांची जोड आबाजी त्यांची ते जोडल्यानंतर अनेक विपर्यास निघाले, अनेक कॉमेंट निगेटिव्ह यायला चालू झाले. खऱ्या अर्थानं आबाजी ठरावाच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने ठराव गोळा केला असल्या कारणानं आणि सर्वात सिनियर म्हणजे वयानं आमच्या बोर्डात आमचे भाऊ नाही, आमचे बाप आहेत अशा पद्धतीचा आम्ही त्यांना उल्लेख केला. आणि त्यामुळं कुणाचा अनादर करणे, आदरणीय स्वर्गीय साहेबांच्या मुलग्याचं जेव्हा नाव आलं, मी चेअरमन असताना तेव्हा मी राजीनामा दिला होता अजित नरकेंच्या घरी, मी तिथंही उल्लेख केलेला आहे. आणि ते जर स्वर्गीय आनंदराव पाटील सोयकरांच्या एखादा मुलगा ह्या गोकुळचा चेअरमन होत असेल, अजित नरकेन मीही त्यांचे पाहुणे असल्याकडे मी राजीनामा दिला होता. भविष्यात पुढच्या घडाकडे आम्हाला काय माहीत नाही आहेत, तर त्यांच्यावर रिस्पेक्ट असल्या कारणानं आणि त्याचबरोबर स्वर्गीय आनंदराव पाटील सोयकरांनी अरुण नरकेंच्या बसून आमच्यापर्यंत सगळ्यांना बोर्डात घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचा आनंद करण्याचा विषय आबाजीला पण त्यांनीच घेतलेला आहे. त्यामुळे त्यांचा आनंद करणे हा उद्देश नाही आहे. कृपया गैरसमज करून एखाद्या व्यक्तीचं अद्वित्व ऐकून घ्या. असलेल्या व्यक्तीचं कुठं तर जबाब जोडायचं अशा पद्धतीचे हे चुकीचं आहे. निवडणुकीच्या प्रक्रियात ठराव गळ्यात ऐकून घ्या. अतिशय चांगल्या पद्धतीने केल्यानंतर आणि आबाजींना ज्येष्ठत्व असल्या कारण 77 वय त्यांचं चालू आहे. त्यामुळे आम्ही आदरांना पण म्हणा आणि ठराव सुद्धा ते असल्या कारणानं आम्ही त्यांना सर्वांचे आमचे बाप असं आम्ही निवडणुकीशी बोललो असतो. त्यात कुठेही कलर वेगळा नाही आहे आणि आम्ही एकत्र जावं, महायुती म्हणून एकत्र आहोत. त्या कुणी काही म्हणतं असलं तर महायुती म्हणून आम्ही भूमिका पुढे जाणार असल्या कारणानं त्यात कुठेही गैरसमज करा, कोणाला मोठा करणे, आम्ही भाऊ आहे ऐकून घ्या, आमच्या ते ज्येष्ठ आहेत म्हणून आम्ही मान दिला. त्यामुळे कुठेही कृपया ह्याचा गैरसमज करू नये आणि ह्या विषयाला पूर्ण विराम द्यावा. आणि बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्याचे हजारो दूध उत्पादकच हे खऱ्या अर्थाने गोकुळची मायबाप आहेत. हे वस्तुस्थिती जरी असली तर ते ह्याला कुठे विप्रास करू नये.